लाडक्या बहिणींना निवडणुकीत हप्ता देऊ नका, काँग्रेसचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। लाडक्या बहिणींचा हप्ता म्हणजे सामूहिक सरकारी लाच असल्याचा आरोप। उद्या शिवतीर्थावर आवर्जून या, इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीनं जाळून टाकू, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। उद्या मुंबईत ठाकरेंची पहिली संयुक्त सभा, शिवाजी पार्कवर ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाकरे बंधूंच्या सभेचा टीझर प्रदर्शित। ठाकरेंच्या काळात मुंबईत कचरा घोटाळा, ठाकरेंनी कचऱ्यातही पैसे खाल्ले, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। पक्षानं आदेश दिला तर एकनाथ शिंदेंचं नामोनिशाण मिटवून टाकणार। पुढारी न्यूजशी बोलताना मंत्री गणेश नाईक यांचा घणाघात, तर शिंदेंवर टीका करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काम सुरू, श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरे यांची जुनी कारकीर्द काळीकुट्ट, त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज, वकील गुणरत्न सदावर्ते यांची टीका। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील चौथरा विनापरवाना, सदावर्तेंचा आक्षेप। सहा चुकांमुळे भाजपला निवडणुकीत फटका बसण्याची राजकीय वर्तुळात चर्चा। एमआयएम सोबत युती, विलासरावांबाबतचं वक्तव्य, अंबरनाथ बदलापूरच्या घटनांचीही चर्चा। तुषार आपटेने दिला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा। आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी, आपटेला भाजपनं दिलं होतं स्वीकृत नगरसेवक पद। भवियाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न, निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांचा सरकारकडे अहवाल, माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। रश्मी शुक्ला या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या, खासदार संजय राऊतांचा आरोप, शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही, राऊतांचं विधान। ठाण्यात शिंदे सेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांचे वडील संजय पांडेंची गुंडगिरी, पुनर्वसन प्रकल्पातील बाधितांनी घराचे भाडं मागितल्यानंतर धक्काबुक्की, गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल। तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य, मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख, बॉम्बे केवळ महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, अण्णामलाईंचं विधान। ज्या सरकारने गायीला राज्यमाता घोषित केलं त्याच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खुशाल गायी कापा असं सांगतायत। रावसाहेब दानवेंचा व्हिडिओ पोस्ट करत अंबादास दानवेंचा निशाणा। पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित, पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन। अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर, अष्टसूत्री जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात।